सरकारने काही संपर्क केला आतापर्यंत उपोषणासाठी किंवा मध्यस्थीसाठी की तुमचं काय झालं 13च्या नंतर सरकारने संपर्क साधलाय का? शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो, पण आम्ही वेळ दिला होता. त्यांना आता करून दिलं नाही की काय? सरकार चालवणाऱ्याची शक्ती मोठी आहे, त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय का नाही आम्हाला माहित नाही. पण होऊ द्या आता, जे होईल ती आता, कारण शेवटी पर्याय नाही. मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे. सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलो मी इथे. असं म्हणत असला तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढताय आणि ते असंही म्हणतायत की तुम्ही 288 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवावी. नाही ते बघू ना, ते ठरवा. तर तुम्ही जर सांगते मग आम्ही तेच म्हणत होतो ना. म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय, ज्यांना ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे, त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे, विरोधात नाही राहिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची रॅली निघते चांगली गोष्ट आहे ना, चांगलं काम आहे. त्याच्यामध्ये ते तुमच्या बंधू प्रमाणपत्रावर शामिल करतात. मग आता त्याला नावी लागेल, त्याला नावी लागेल. शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही, आणि ते आता लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळं आता त्यांचा आदर करतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येतं, गोरगरिबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत, कसं आहे. त्यामुळं चाललंय त्यांचं, चालू द्या. त्यांना अधिकारी लोकशाहीने दिल्याला. लोकांच्या काय लक्षात येतं? माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लीडर ते आहेत. गरिबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लीडर कोणता? प्रकाश आंबेडकर साहेब. असा त्यांच्यावरती शिक्का आहे, आणि आम्ही गरजवंत. नाही काहीच नाही. अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, लोकशाहीनं. त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी पण करू शकतो, असं काहीच नाही. कोणी पण करू शकतो. पण आमची काही नाराजी असण्याचं कारण नाही. फक्त त्यांनी गरजवंताच्या, वंचितांच्या बाजूनं असायला पाहिजे, एवढं मात्र म्हणणं आहे. प्रमाणपत्र रद्द करावे जेवढे तुम्ही अशी पण मागणी केली. चांगली केली ना. वाटलं व्हायला लागले. ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ती जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडे. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं की जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो जीएचा राऊंड बंद केलाय. आज त्याच्यात 20,000 पोर आहेत. एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागते पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये जाते. झालं त्याच्या आयुष्यात. वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला, मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणता आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना, या धनगरांना, यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही, आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ. आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी, आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ऍडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय. हे लाडक्या मेहुणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहुण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय. हे बघा, गोरगरीब जनता, मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या.
हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी. त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली साईट, लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागले, साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना, अरे बाबा आमची उदाहरण सांगतो, आमची जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत नादी लावून. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दाम, त्याने एकदा असंच केलं. भूत हे मोठं, हे मोठं भूत, हे मूलभूत नाही, मूलभूत म्हणजे बारीक असतं, हे मोठं भूत हे आम्हाला मान्य नसतं. ते आंदोलन काय भरायला. श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई आहेत की त्यांना राजकारणच माहित नाही. मग आणखी हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा, आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो. आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं आहे तेच आमचं. मग ते आमच्या साथीला पाहिजेत का नाही? गरजवंताच्या, वंचितांच्या, गोरगरिबांच्या, मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाही? गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाही ते? कारण धनगरच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही म्हणून ह्या नाव घेतली. ठीक आहे, छगन भुजबळच्या बाजूने कशात लाभाड आहे ती सगळ्या दुनियाचं. गोरगरीब किती दोवा देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजूनं तुम्ही राहिलात, वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला. आणि ते आहेत बी अशी मला 100% खात्री. ते आहे सुद्धा, मी जाहीर प्रेसच्या माध्यमातून सांगतो, ते आहे सुद्धा आहेत. तेवढी नंतर झटका दाखवते ना सगळ्या सोबत होते, तुम्हाला भेटून गेले, मग आज सोबत. आणि आता मात्र ते ओबीसी बचाव असं म्हणजे डायरेक्ट विरोधाभास आहे ना. येते बघून येते ना सगळं. एखादा फेरफटका राजकारणात लय अवघड असतं दादा. काय होऊ शकतं. बरं पाटील, तुम्ही असं म्हणाले होते की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सरकार डाव करते. आता या उपोषणाच्या काळामध्ये हे डाव तुमच्यासाठी खडतर असतील अशी चर्चा आहे. कारण एक तर ते ओबीसी जनजागरण आंदोलन आहे, त्यानंतर आज जालन्यामध्ये ओबीसी समन्वयकांची बैठक आहे, तेही आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. दुसरीकडे मुस्लिम लोकही आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा देत होते, पण त्यांचं ते विशाळगड प्रकरणावरून त्यांचा एक आता नवीन आंदोलन सुरू होत आहे. ही सगळी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. नाही मी मोगाच काय सांगितलं तुम्हाला, मी काय सांगितलं मोगाच तुम्हाला, शेवटी असे मतदारसंघ तिथे 40-50 हजार मग मराठ्याचा मतदार. मी सगळं बोलून दाखवलंय ना. आता फक्त मी 2 डाव सांगितले, त्यातले आम्ही आणखीन 15 मागं ठेवले. हे बघा सगळे समजा भाऊ एकीकडून केली, जाऊ द्या असं होऊ द्या, पुरे अख्खे नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले. पाडू तर शकतो ना रपा रप. प्रश्नाचा रोग ऐकलं नाही तुमच्यावर. तुम्ही लाडके भाऊ लाडकी बहिणीवर बरेच टीका केली लोकांना, वाघनखे आणलेले त्याचे बऱ्यापैकी चाललेले आहे, त्याच्याबद्दल काय? हे बघा मी टीका नाही, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गडबड तहसीलला, शेतूला पोरांना सुद्धा ऍडमिशनचे प्रमाणपत्राचे, काहीचे EWचे, काहीचे ECBCचे, हा ना. मग ते महसूलचा संप त्याच्यातच. आणि अशा वेळेस काय होतं मग पोरांनी काय करायचं, त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण आणली. त्याच्यात 2 डाव त्यांची, एक डाव मतदान विकत घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक होस्तर द्यायचं, तिथून पुढं बंद. असे कितीतरी योजना बंद आहेत, कित्येक तरी. आमचं सारथीचंच उदाहरण सांगायचं ठरलं तर 50-50 कोटी निधी माघारी जातो आणि पोरं इथं तरसायला लागले निधी वाचून. तर यांना इतक्या कोटी जनतेला खरंच या आयुष्याचं देते का ही योजना? ही निवडणूक होस्तर नादी लावायची खेळ आहे. आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली, मी सत्य ते सांगितलं. याच्यामुळं काय झालं, पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली. पोरांना जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची, नेटवर त्या साईडवर लोड आला. कारण हे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीचे भावाचे का आपल्या लेकराचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे. मग ते 8 दिवस मागं जाय, 8 दिवस पुढे जाय, 8 दिवस मागं जाय, असं करून सगळा जिदारा करून ठेवला या सरकारने. आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कसं काय नाराज येते. त्याचे कारण हे येते, तुम्ही एखादी 7-8 गुताडे लाविता. तुम्ही एखादी टक्कर लावायची ना, 20-25 एकदा टक्कर लावतात. मग कोणचा हाल्या जिंकला याचा मिळत लागा ना, कोणचा हाल्या कोणाला ढुसणे आणा लागला 15-16 लावले. ही सत्यता आहे.
आता एवढ्या मोठ्या याच्यात घोटाळा होतो म्हणल्यावर बाकीच्या पेपराचं तर अवघडच आहे. बाकीच्या पेपराचं एसटीतच येते का कोणात? कारण सर्वोच्च देशातली ती परीक्षा आहे आणि तिथं जर असं होतंय, बघू जरा मला आरक्षणातून मोकळं होऊन द्या. मी आता लई हे नाही करीत. परत ते आम्हाला म्हणतात मराठी जातीवादी, असंही ते दुसऱ्याला डाग लावून द्यायचा आणि मोकळं व्हायचं. ते मान्य नाही करत. नियम कौल ते फक्त दादागिरी मान्य करते. आमचा ऐक नाही मग तो ऐकत बघतो. म्हणजे एखादा जर म्हणला तुमचा आमचा नाही पटत मग, तर माणसं काय म्हणतात नाही पटत जाऊ ते गेलं दुसऱ्या पक्षी. हे तसं नाही, इकडंच राह आता बुक्की आणि तो डोक्या, असं आहे त्यांचं. त्याच्यामुळं बरंचसं काही बोगस आणखीन असू शकतं, पण जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बोगात बरंच असू शकतं. कारण आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागली. त्यामुळं त्याच्यावर तर मला काय बोलायची इच्छा नाही. मी त्याच्यावर उत्तरच नाही दिलं. तिथं गिनीत नाही मी, ते आमच्या बेरीजित नाही. जिथं समाजाला मानवतेचा नियम लावला जातो, मानवता धर्म जागा ठेवला जातो, त्याला किंमत देतो आम्ही तेच सर्वश्रेष्ठ ना आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजित नाही मी. असं नसतं, मान्य करायला लागतं. ते दुसऱ्याची जात तशी आपली जात, दुसऱ्याची आई बहीण तशी आपली, दुसऱ्याचा पडला तसा आपला पाडा, दुसऱ्याचं मोठं झालं तसं आपलंही व्हावं, ही भूमिका असली पाहिजे. सगळे आमचेच मोठे व्हावे. आरक्षण खायला जमतं, याचं उंची घे, त्याचं उंची घे, त्याचं उंची घे, आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे पार डुबून दे. या वर्गाला मी नाही मानत.